हे गाईज, हाय, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल. मी आता चाललो आहे शोला, जो की आहे कांदिवलीला शो. दत्त जयंती, आज दत्त जयंती शो आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि पोगो 143 सपोर्ट असू द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. स्किप अजिबात करू नका, पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मी आता निघालो आहे घरातून. दुपारचे वाजले 2-2:30 वाजलेत. आता मी निघालो आहे, तर पूर्ण ब्लॉग नक्की बघत राहा. हे बघा, मी निघते आता, जस्ट निघालोय मी घरातून. जाम घाई झाली माझी, जी रोजच होते. हे गाईस, तर आता मी ट्रेनमध्ये बसलोय. कोमल भेटली आहे मला स्टेशनला. गर्दी भरपूर आहे ट्रेनला, म्हणून काय प्लॅटफॉर्मवर दाखवता नाही आलं. तर मी बसलोय ट्रेनला, दादरला झाले दादर. आज बाबू जॉबला चाललाय. ऑफिसमध्ये जॉब भेटलाय बाबूला आमच्या. बाबू खुश झालाय. मस्त 16-17 हजार पेमेंट आहे. बाबू बघू, बाबू तोंड. बाबू कल्याणच्या असं सिटीमध्ये त्याला जॉब भेटलाय. तो पण इकडे तिकडे नाही. मस्त रेडी होऊन चाललाय, बघू शकता तुम्ही. आता आम्हाला कल्याणपर्यंत आहे तो 7ला. आता कल्याण येईल तर कल्याणला उतरेल. मुसलमान लोक मुसलमानचा कच्चा स्वतः बोलतात. मुसलमान मुद्दा असतो शिकायला, आणि कच्चा असतो त्याला पण खूप महत्त्वाचं लांबून शिकवायचं. ऑफिस बॉय चाललाय आमचा. बाबू समजलं ना, तोच प्रिन्सिपल. बाय. हॅलो. मॅटर झालाय कालच्या शोचा. ती मॅटर सॉल्व करते. हेलो. कर कोमल, मॅटर सॉल्व कर. सीधे मैं क्या बोल रही हूँ, तू अभी आपण तू भी बोल, प्रथमेश को बोल. मला नाही माहिती, बोल. तू काल बोलले ना जोगाची टिप मी पण शेअर करतो. मला टिप मला पाहिजे, बोल आमच्या दोघींची टिप. हे गाईस, तर आता मी दादरला उतरलोय आणि दादरवरून चाललोय आम्ही वेस्टर्न लाईनला. तिथून पकडणार आहे. आता कांदिवली जाणार, तर बघू विरार कोणती विरारच पकडायची असते ना. तर आता मी चाललोय. भरपूर गर्दी आहे दादरला, करलेलं असतं. आता आम्ही चाललोय वेस्टर्न लाईनला. गाईज, एवढ्या गर्दीतून आम्ही आता विरार ट्रेनला चढलोय. बोरवली स्लो. कोमल अडकली होती. अजिबात इथे बसायला जागा नाही. उभेच आम्ही सगळे दोघं पण बॅगावर ठेवले. भरपूर गर्दी. बोरिवली स्लो आहे ना, बोरिवलीला स्लोला आहे आम्ही. हे गाईस, तर मी आता कांदिवलीला उतरलोय आणि चाललोय कांदिवली ईस्ट दामूनगर. तर आता मी प्लॅटफॉर्मला आहे. आता मी जाईन ब्रिजवरून त्या साईडला, ऑटोत बसेल. तर आता उतरलोय. भरपूर ट्रेनला गर्दी होती. बोरिवली होती. तर कोमल बघा, हिला अशी कुठे पण अशी बसलेली असते, तिच्याकडे लक्ष नका देऊ. तेही बसले. कोमल बघ कशी बसली आमची. मज्जा येते कोमल. आता मी मस्तपैकी गार्डन मध्ये आलोय, बाहेर वरती बघू शकता तुम्ही. उठले तर चेमचेन. राहिलं ना, चक्कर येते असं. तर फ्रेंड्स, मी आता उतरलोय दामूनगरला. ऑटोने आलो. ऑटोत खूप 4 मागे पुढे एक बसले. मी सीमा पण आली आहे, कोमल आली आहे. कोमल, सीमा, आणि ते आम्ही थांबलोय नालंदा बुद्धविहाराचे. सॅगी आम्हाला घ्यायला येतो, पण अजून आला नाही आहे. आम्ही गेले 20 मिनटं उभं राहिलो, पण आला नाही आहे. इथे छोटीशी पानटपरी आहे. नाही, माझ्याकडे स्टॉक आहे. तर आम्ही थांबलो. तर सॅगी भाऊ कधी येतोय. स्पॉटवर पोहोचू डायरेक्ट दत्त मंदिरात. काय लावतोय? लेन्स लावतोय कोमल. कारण आता मला ते कुरकुरे खायचे, तर हात तिखट होईल माझा. मग आत्ताच लावून दे.
कुठे उभं आहे बघा आणि काय करतोय. कलर तर बघा लाईट एकदम नॅचरल. नॅचरल. बघा इथे हा आलेला आहे सॅगी. 2 तासांनी 2 तासांनी 2 तास झाले आम्हाला येऊन. टाइमपास उभा राहून कसे वाटतात मला सांगा. इकडे बघ, हे थांब तर इकडे बघ. तू का एवढा लेट आला? अरे हे लोक पण आले ना, यांना घ्यायला गेले. बाकी आपली सीमा बी आहे, कसे कोमल बी आहे, साई बी आहे. साईड मध्ये साईडने लावलं. हे चल कोमलकर राहते. कोण आले बघा. कशासाठी आले तुम्ही? मॅनेजर आहेत, आजचे मॅनेजर आहे. अच्छा मॅनेजर. शिवाय हे बघा आईस गल्ली बघा, खूप छोट्या छोट्या गल्ली आहे तिकडे. तर आम्ही आता एंट्री करतोय. सागरचा एरिया आहे हा. हा सागर आहे आणि हा सागर आहे. हा माझा एरिया आहे, पण मी तारीमध्ये राहत नाही. गरीब माणूस आहे, मी झोपडपट्टीत राहतो. पण मी आर्टिस्ट. सायकल बघा, ही सागरची गाडी वाटते. इथे पार्किंग केली. खूप खूप मोठं डोंगर आहे. आत्ताच आम्ही जमलो, अजून खूप मोठं डोंगर चढायचं इथे. मस्त सिनारी साईड इथे तू शूट करू शकतो. असे झाडं. हे चुपरे मी का पहिल्यांदा चाललो तिकडे. वाघ बघायचा तर वाघ पण बघायला घेऊन जातो. तर आता आम्ही चाललोय मेकअप रूम मध्ये. आम्हाला तेजसला रूम पाहिजे, तो आम्हाला घेऊन चाललाय. खूप रस्ता डेंजर आहे. सीमा आणि कोमल बघा एकामेकीचा आधार घेत घेत येत आहेत. खूप डेंजर रस्ता आहे. खूप 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 पडायची भीती खूप आहे. हा मयूर दादा इथे झोपल्यात. मुली झोपल्यात. ए चला ये. टेक्निकल स्टेज. ए सिमरन. रंबा उर्वशी मेनका. सिमरन बघा झोप चालली तिची. ब्लॉग मध्ये हाय करा. झोपल्यात आता, उठल्यात त्या. गाईस तर आता आम्ही जेवायला बसलो इथे. सागर वाढतोय आमच्या सगळ्यांना. दादाने सुरुवात पण केली. सिमरन खाऊन बसली आमची. सिमरनला सांगायची गरज नाही. हो 2 प्लेटी तर खाल्ल्याच असतील. तर आता आम्ही बसलो जेवायला. जेवतो. डाळ भात आहे. तर गाईस आम्ही छोटूच्या घरी आलोय. पोहे खाते सगळे. हा छोटूच्या घरी आले आहे. पोहे खातोय. मस्त चहा वगैरे पण मिळत आहे. तिला माहिती ताई ती झोपली होती गपचूप. तिला माहितच नाही. तिचा सॉक्स घेतलाय आणि तिच्या नाकात दाबून ठेवलाय. सीमाची क्रम्पिंग चालली इथे. आता मी चाललोय बॅक स्टेज. तिथे मेकअप करणार आहोत. आता आम्ही आवरून निघतो तिकडे. हे गाईस तर आम्ही आलोय मेकअप करायला. मेकअप रूम दिलाय आम्हाला इथे बॅक स्टेजला दिलाय पडदे लावून. आणि आज आम्हाला भेटायला कोण आले माहितीये का? अमृता. बिचारी ती आली आहे घरी. नवऱ्याला तिने डब्बा पण द्या बनवला. अशीच आली आहे. उपाशी राहील बोलते नवरा. बघितलं हे अशा आमच्या पोरी. तर आमची तयारी करून टाइम आहे. 9:30ला शो सुरू होणार आहे आणि आत्ता वाजत काहीतरी 7:30. भरपूर टाइम आहे. मग आम्ही टाइमपास करतोय. गाईस आता वाजले तयारी करतो. शो पण सुरुवात. आणि लाईट पण गेली. तेजस पार्ट 2. मेकअप सुरू झालाय. आमची फुलवंती तयार होती सगळ्यात पहिली.
आणि सॅगीचे आहे तर सॅगीची फॅमिली इथे बसली आहे. तयारी चालली आहे. बाळ लेन्स दाखव आपले लेन्स आमच्या हिरोईनची. तर हे गाईज माझा मेकअप करून झाला आहे आणि अजून तयारी बाकी आहे. तर तयारी करायची आहे. बाकी सगळ्यांनी चालली तयारी राखी जायची पण तयारी चालली आहे. तर पूर्ण रेडी झालं दाखवेल. सागर आणि छोटूचं प्रेम. गाईज हे लोक एंट्रीला चालत. एंट्रीला ऑल द बेस्ट सगळ्यांना. ऑल द बेस्ट. आता माझी तयारी झाली नाही. तयारी मला करायची. माझी 9वी एंट्री. 9वी ह्यांचं पहिलं सॉंग आहे आता. हे गाईज तर मी पूर्ण रेडी झालो. आता माझी एंट्री आहे. टाइम आहे अजून भरपूर टाइम आहे. काहीतरी 4-5 गाणे आहेत त्यानंतर माझी एंट्री आहे. मी लेन्स चालत. लेन्स छोटू आमचा विठ्ठल भंडारे माऊली सॉंग आहे. माऊली. आणि मी पण रेडी झालोय. कोळीसाठी सॅगी रेडी झाले. कोळी आतापर्यंत शो मस्त झाला. यापुढे बघू. आता सीमा एंट्री करून आली लावणी. त्यानंतर कोळी आहे सॅगीचं. मग माझी एंट्री 9वी एंट्री माझी. आता 6वं गाणं झालं. 7वी सॉरी 8वी झालं. 7वी एंट्री सॅगीची आणि 8वी. गजरा आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जाग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जाग बोलण्याला आता मी मानलं. केदारची ही काळी मैना. केदारची ही काळी मैना. लागली बोलायला. गाईज तर माझी पहिली एंट्री झाल्यात 2 आणि आता सेकंड एंट्री 3rd एंट्री आहे. तर रेडी झालोय. व्हिडिओ काढायला भेटलेले भरपूर गर्दी आहे म्हणून. A few moments later. तुला आता मेकअप करायचा आहे. थांब जानू तो नंतर काढ. आणि गाईस अशा प्रकारे माझी फॅमिली पण साईची खूप मोठी फॅन आहे. तर तुम्ही समजू शकता साई केवढा मोठा सेलिब्रिटी आहे. हे गाईज तर माझं झालंय पॅकअप करून आता मी बसलोय. कारण मुलींचं अजून आवरलं नाही म्हणून. आणि छोटूचे चाळे सुरू आहेत. ते चाळे संपल्यावर आम्ही पॅकअप करू आणि इथून निघू. अजून जेवायचं आहे आम्हाला. गाईज आज दत्त जयंती म्हणून आमचा इथे कार्यक्रम होता. तिकडचं हे मंदिर आहे दत्त जयंतीचं. तर गाईज आता आम्ही बसलो जेवायला. भंडारा आहे इथे आणि आमची ताई पाडते. शिरा. तर आता मी चाललोय आम्ही घरी आणि सकाळचे 3:30 वाजलेत. आणि आता छोटूच्या घरी चाललाय. तर बाय छोटू. भेटू लवकरच. टाटा. चल बाळ बाय बाय. तर गाईस चाललोय मी आता घरी. आता निघालो इथून. सॅगी बाय कर ब्लॉक मध्ये. सॅगी पण विचारायला चालू. बाय गाईस. कुठे गेला? माझी चप्पल हरवली. मी इकडची चप्पल घातली. काय करू आता. हे गाईस तर आता आम्ही चाललोय ओलाने घरी. कारण सकाळचे 4 वाजले. तर आम्हाला ट्रेन नव्हती. त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथून चाललोय घरी. ओला प्रशांतमध्ये ओला बुक केली आहे. आता आरे कॉलनीपर्यंत पोहोचलोय.
आम्ही 1 तासात घरी पोहोचू 1-2 तास आणि मोबाईल चार्जिंग नाहीये भरपूर, त्यामुळे जास्त काही दाखवता भेटणार नाहीये. घरी पोहोचल्यावर बघू आता. गाईस तर अंबरनाथ स्टेशनला आम्ही उतरले. आता चाललोय ऑटो पुन्हा आपल्या घरी. कोमल पण उतरली. एक जाम झोप येत आहे. कोमल पण बघू शकता. कोमल खूप थंडी वाजतीये. सकाळचे किती 5:30 वाजलेत. 6 वाजलेत का? तर 6 वाजलेत आणि आता आम्ही चालू आहे आपल्या घरी ऑटो पकडून. जाम थंडी असते. तर माझा ब्लॉग मी इथे एंड नाही करणार आहे, घरी जाऊन एंड करणार आहे. हे गाईज तर मी घरी आले आणि आता सकाळचे वाजलेत 8. मला ऑर्डर आहे मेकअपची, मी चाललो आहे. तर आत्ता ब्लॉग यासाठी बनवला की ब्लॉग मी इथे एंड करते. कसं झालं नक्की कळवा. फारसा डान्स दाखवता नाही भेटला, पण काल खूप कमी लेट शो सुरू झाले 9:30 आणि संपला काय तर 1:30 वाजता. तर माझ्या 2च एंट्री झाल्या आणि मी जो आत्ता लास्ट ग्रे जो कॉस्ट्यूम घातला ना सेकंड टाईम, त्याच्या माझी एंट्री झाली. तयारी करून बसतो पण एंट्री झाली. पहिल्या कॉस्ट्यूमवरच 2 एंट्री झाल्या. तर कसं झालं ब्लॉग ते मला नक्की कळवा आणि शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. पुढचा ब्लॉग येईल लवकरच. बाय.